ज्यांच्या सुरेल सुराची जादू ही संपूर्ण देशभर गुंजत आहे अशा अमृता फडणवीस या आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम, जय महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. महाशिवरात्री येते आणि आपण भक्तांसाठी एक नवीन गीत आणलं आहे, शंभू रे. ही खास भेट आपण आणलेली आहे महाशिवरात्री. काय सांगा? आज मला खूप आनंद आहे की महाशिवरात्री 15 तारखेला आहे आणि आपण आज हे गाणं रिलीज केलेलं आहे, शंभू रे. आणि लोक खूप सुंदर असा प्रतिसाद देत आहेत त्याला, याचा आनंद आहे. मी याच्यात फीचर केलेलं आहे आणि हे भक्तिगीत गायलेलं आहे. त्या व्यतिरिक्त त्याचे प्रोड्युसर असो आर.के. सरकार किंवा डिरेक्टर असो राजीव वालिया किंवा कंपोजर मोंटीजी किंवा आपले लिरिसिस्ट श्रीजन, हे सगळे परम शंभू भक्त आहेत. तर ह्या सगळ्यांनी मिळून, आम्ही सगळ्यांनी मिळून हे गाणं पुढे आणलं आहे. टी सिरीजनी प्रेझेंट केलेलं आहे. याचा आनंद आहे आणि लोकांना आवडतं, याचा परम आनंद आहे. शंभू रे हे गाणं शक्तिशाली असून सुंदर भक्तिगीत आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी पहिलं तर शिवला समर्पित केल्याचं दिसून येते. हो, हे भक्तिगीत आहे शिव भगवानचं, शंभूचं. आणि त्यात डिवोशन म्हणजे समर्पणच दिसून येतं, प्रेम दिसून येतं. आणि हेच भाव त्या पूर्ण गाण्यात आहेत. आणि ते गाणं ऐकल्याबरोबर हे भाव आपसूक येऊन गेले माझ्यात. असं काही नाही मला त्याच्यासाठी विचार करावा लागला, पण ते गाणंच इतकं सुंदर आहे, ते भाव आपसूक आले. आणि त्याचं पूर्ण त्यांनी जे पिक्चरायझेशन केलं, ज्योतिर्लिंग दाखवणं आणि वेगवेगळ्या ठिकाणं दाखवणं, हे पण एक मोठं काम होतं जे त्यांनी केलेलं आहे. यामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचा देखील आपण उल्लेख केलेला आहे गाण्यामधून आणि दाखवलं देखील आहे. काय सांगा? हे तर आपलं दैवत आहेत हे 12 ज्योतिर्लिंग. आणि मी जाऊ नाही शकली, पण त्या गीतामुळे मला असं वाटलं मी तिथे पोचलेली आहे. आणि त्याचं व्हिज्युअल्स पाहून तर मला नक्कीच वाटलं की मी तिकडे जाऊन आलेली आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाला. आपल्या या गाण्यातून वेगळं अवतार पाहायला मिळालेला आहे, वेगळी भूमिका पाहायला मिळालेली. काय सांगाल? एक तेज डोळ्यामधून दिसून येतं आपल्या. काय सांगाल? बस एवढंच म्हणेन, आपल्या मनाला ज्या गोष्टीची आवड असते, जी गोष्टी करण्यात प्रेम असतात, ती जर आपण केलं सातत्याने आपल्या मनाच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, तर त्याच्यात एक जे सॅटिस्फॅक्शन आहे ते झळकतं आणि ते लोकांना पण दिसून येतं. आपलं अवतारभेद आपण 3 गेटअप केलेत, रेड, व्हाईट, ऑरेंज. आणि एक दासीन म्हणून आपण असं संपूर्ण दिसून आलं. त्यामध्ये शिवची दासीन हे केलं आपण. काय सांगाल? हो, खूपच छान असे राजीव वालियाजींच्या बायकोनी हे डिझाईन केले कपडे आणि ज्वेलरी पण. आणि ती मी ते घातले आणि ते एकदम गाण्याला सुटेबल असे ठरले, तर याचा आनंद आहे. या अगोदर देखील आपण शिव तांडव गायलेलं आहे आणि आता हे शिवरे. कसं काय वेगळं याच्यामधून आपल्याला? दोन्ही भक्ती प्रदर्शित करण्याच्या वेगवेगळे प्रकार आहेत, पण त्यात भक्तीच आहे, प्रेमभावच आहे. शिवतांडव संस्कृत असं हे स्तोत्र सारखं आहे. आणि हे तर एक थोडंसं त्याच्यात या गाण्यात बॉलिवूडची पण झळक येते, ज्या प्रकारे ते शूट केलं गेलं आहे. आणि ह्या पण गाण्यात तेच आहे, प्रेम आहे, भक्ती आहे आणि शिवासाठी समर्पण आहे. आणि मला वाटतं हे आपण कम्पेअर नाही करू शकत, कारण हे आहे भगवान शिवसाठी. आणि हे त्यावेळेस पण मी शिवरात्रीच्या आधी ते रिलीज झालं होतं, हे पण आता काल शिवरात्रीच्या जस्ट आधी रिलीज झालं. सगळ्यात जरुरी हे आहे की दोन्ही गाण्यांना खूप सुंदर असं लोकांचा प्रतिसाद मिळाला आणि प्रेम मिळालं. या गाण्याचे आपण शेवटी बघितलं तर शिव जेव्हा डोळे उघडतात तेव्हा आपली प्रतिमा ही शिवच्या डोळ्यामध्ये दिसून येते. ते एक वेगळंच हे आहे. हो, ते खूपच सुंदर प्रकारे असं याचं डिरेक्शन केलेलं आहे राजीव वालियाजींनी. तर ते खूपच असं हृदयस्पर्शी असं वाटतं. खूपच काही काही त्याच्यात जे सीन्स आहेत ते खूपच असे वाटतात. शेवटला ज्या गाण्याच्या मध्ये आपण गाणं संपल्यावरती शिव आणि आपलं एक समोरासमोर असं म्हणजे शिवचं दर्शन आपल्याला प्रत्यक्षात झालेलं असं या गाण्यामधून पूर्ण दिसून येतं. मला ॲक्च्युली ज्या दिवशी मी त्यासाठी शूट करत होती, तर मला ॲक्च्युली रडू यायला लागलं होतं. आणि म्हणजे माझं रडतानाचे पण व्हिडिओज आहेत, पण ते आम्ही टाकले नाही कारण आम्हाला काही एक्सेसिव्ह दाखवायचं नव्हतं. पण मला आपसूक असं रडू यायला लागलं होतं, असं नुसत्या फिलिंगनी की शिवजी माझ्या समोर आहेत. आता हे VFX इफेक्ट आहे, पण जेव्हा मी असा विचार पण केला की शिवजी माझ्या समोर आहेत, तेव्हा माझं पूर्ण रोम असं वेगळंच एक त्याच्यातनं इमोशन येत होतं. आणि खूपच सुंदर असा अनुभव होता.
आपण कसा वेळ देता म्हणजे आपण CM सरांसोबत पण असता पण ह्या गाण्याकडे तुम्ही कसं एक लक्ष देता आणि संपूर्ण पहा मी न्याय तर नाही देऊ शकत नक्कीच माझ्या संगीताच्या प्रेमाला पण रोज जितका वेळ जमेल दिवस असो रात्र असो मी रियाज करते स्वतःचा किंवा माझे गुरुजी येतात तेव्हा पण करते मी रियाज तर हे तर लहानपणापासून मी करते आणि ते चालूच राहील जसाही वेळ मिळत राहील. CM सरांना पण आपलं गाणं आवडतं. हे गाणं CM सरांनी बघितलंय त्यांना आपण दाखवलंय काय रिॲक्शन होतं कारण की जे भक्तिभावाने सगळ्यांनी आता आवडलं हे गाणं त्या सरांना खूप आवडलं त्यांना सुद्धा आणि त्यांनी मला बेस्ट ऑफ लक म्हटलं त्याच्या गाण्याच्या की चांगलं लोकांमध्ये पोचावं यासाठी. कारण की आता व्ह्यूज बघितलं तर 40 लाखापेक्षा अधिक गेलेला आहे या गाण्याला म्हणजे आजच्या दिवसामध्येच. तर आता महाशिवरात्री येते लोक मोठ्या प्रमाणात गाणी हे करत असतात. काय वाटतं मला वाटतं महाशिवरात्रीपर्यंत किंवा त्याच्या पुढे सुद्धा हे गाणं खूप ऐकलं जाणार आहे. खूपच सुंदर असं म्युझिक जसं मी सांगितलं मोंटी शर्माजींनी दिलेलं आहे आणि हे एव्हरग्रीन असं गाणं डेवोशनल गाणं एव्हरग्रीन राहणार आहे. जे पण शंभू भक्त आहेत ते हे सारखं ऐकणारच नक्की. मॅडम शेवटचा प्रश्न आहे जाता जाता प्रेक्षकांना काय तुम्ही सांगाल अनेक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्राच्या सगळ्या श्रोत्यांना येणाऱ्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या कामना पूर्ण हो. तर ह्या होत्या आपल्याबरोबर अमृता फडणवीस आणि त्यांनी शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत आणि सर्वांनी या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांनी ज्या प्रकारे या गाण्याला संबोधित केलं सगळ्यांनी आवडले देखील आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मनोज जायकर. जय महाराष्ट्र न्यूज मुंबई.